श्रीराम समर्थ. नमस्कार, मी प्रिया श्रीनिवास चोख सर्व श्रोत्यांना सादर वंदन करीत आहे. मनाचे श्लोक क्रमांक 134 आज आपण पाहणार आहोत. श्लोक असा आहे: नसे गर्व आंगी सदा वीतरागी, क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी, नसे लोभना क्षोभना दैन्यवाणा, यही लक्षणी जाणीजे योगी राणा. जय जय रघुवीर समर्थ. अर्थ असा आहे की ज्याच्या अंगी कसलाही अभिमान नाही, जो सर्वदा वैराग्य पालन करतो, जो क्षमाशील व शांत राहतो, जो मनापासून दयावान असतो, ज्याचे ध्यान स्थिर झालेले असते, ज्याला कशाचाही लोभ नसतो, ज्याचं मन कधीही क्षुब्ध होत नाही आणि जो कधी दीनवाणा असत नाही, ही योगियांच्या राजाची लक्षणं समजावीत. आता या श्लोकात शेवटच्या ओळीत जो पहिला जो शब्द आहे ना, यही, तर म्हणजे मी जो एक तर्क लावला तो मी आपल्याला सांगू इच्छिते. आता तो कदाचित खूप मोठ्या थोर अभ्यासकांच्या मते म्हणजे योग्य असेल नसेल ठाऊक नाही, पण समर्थांचा जर तो काळ आपण पाहिला तर माझ्या वाचनाप्रमाणे समर्थांनी त्यांचं काही वाङ्मय हे उर्दू भाषेमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे. म्हणजे त्यांनी ती भाषा सुद्धा आत्मसात केलेली होती. हिंदी भाषा तर साहजिकच आहे, त्यांनी अवगत केलेलीच होती आणि शिवाजी महाराजांनी सुद्धा हिंदी भाषा अवगत केलेलीच होती. तर कुठेतरी असं होऊ शकतं ना की त्या भाषेचा पण प्रभाव इतका, कारण तो काळच तसा होता की आजूबाजूला आता तसे लोक सुद्धा होते, त्या भाषेत त्यांच्याशी थोडंफार म्हणजे आपण म्हणतो ना की दळणवळण करण्याची गरज होती ना, विचार विनिमय. तर असा तो प्रभाव होत होत, कारण यही हा शब्द आपल्या माहितीप्रमाणे तरी हिंदी भाषेतला शब्द आहे आणि तो शब्द समर्थांनी या श्लोकामध्ये त्याचा वापर केलेला आहे. असे काही काही शब्द दासबोधामध्ये सुद्धा आढळतात की जे मूळ आपले शब्द नाहीत किंवा जे मराठी नाहीत, संस्कृतही नाहीत, पण त्या शब्दांचं मूळ हे म्हणजे उर्दू किंवा फारसी असं प्रचूर आहे. आणि दासबोधाच्या ज्या परीक्षा असतात ना, लेखी परीक्षा, तर त्याच्यामध्ये मला असं वाटतं दुसऱ्या वर्षीच्या एका प्रश्नपत्रिकेमध्ये असा एक प्रश्न सुद्धा असतो की त्या ह्याला जो काही समास दिलेला आहे तर त्या समासात समर्थांनी कुठल्या कुठल्या उर्दू किंवा फारसी प्रचूर भाषेतल्या शब्दांचा अवलंब केलेला आहे. तर त्याच्यामधला एक शब्द समर्थांनी तर तो केलेलाच आहे वापर, साहेब हा शब्द, हा सुद्धा आपला मूळचा संस्कृत नाही, मराठी पण नाही. तर हा समर्थांचा भाषेतला एक आपण म्हणूयात की स्वीकार होता. कारण भाषा ही कधीच म्हणजे ती आपली शत्रू असायचं काहीच कारण नाही. उलट आपण जर परकीयांची भाषा शिकून घेतलं तर आपल्याला त्यांच्या गोटात शिरणं पण सहज साध्य होतं. म्हणजे तो एक मार्ग असतो ना त्यांच्यापर्यंत जाण्याचा. अन्यथा त्यांची भाषा आपल्याला येत नसेल तर ते काय आपल्या विरुद्ध बोलतायत, काय आपल्या विरुद्ध कट करतायत याचा कधी सुगावच लागणार नाही. त्यामुळे समर्थांनी म्हणजे त्यांचं जे विशाल अंतःकरण आहे किंवा विचार सुद्धा कसे सर्वंकष आहेत, दूरगामी आहेत आणि सर्व समावेशक आहेत, तर ह्याची साक्ष माझ्या मते तरी ह्या श्लोकात आपल्याला जाणवते की समर्थांनी सहज जाता जाता हा एक हिंदी शब्द इथे वापरलेला आहे. यही लक्षणी जाणीजे योगी राणा. आता याच्यामध्ये काही चूक ठरवणारे आपण तर कोणीच नक्की नाही. फक्त माझं जे वैयक्तिक मी जे अभ्यासलं मत, म्हणजे अभ्यासून जे मत मांडलं ते कदाचित आपल्यापैकी काही जणांना चुकीचं वाटू शकतं. हरकत नाही, वाटलंच तरी म्हणजे मी त्याला काहीच करू शकत नाही. हा ज्याचा त्याचा वैयक्तिक एक स्वतंत्र मतप्रवाह सुद्धा असू शकतो.
आता या श्लोकामध्ये समर्थ आपल्याला संतांची लक्षणं अधिक सांगतायत, कारण संतांचा संग करावा हे मागच्या श्लोकात समर्थांनी आपल्याला सांगितलं. आता संतांच्या लक्षणाचा विचार करताना एक विशेष गोष्ट लक्षात काय ठेवायला पाहिजे की संतांचं संतपण हे त्यांच्या कुठल्याही मनाच्या अवस्थेत तसंच राहतं, शरीराच्या अवस्थेत तसंच राहतं, कुठलीही त्यांची सामाजिक अवस्था असो ते तसंच राहतं. त्यांच्यावर आपत्ती विपत्ती कोसळू दे, आर्थिक संकटात त्यांना घेरलं जाऊ दे, त्यांचं संतपण हे अबाधित राहतं. ते असं म्हणजे तळ्यात का मळ्यात अशा पद्धतीने बदलत नाही, किंवा त्या संतांच्या संतपणाला दिवस आणि रात्र असे दोन म्हणजे नाण्याच्या ह्या दोन बाजू असं काही नसतं. जे आत तेच बाहेर, जे सदा सर्वदा काळ म्हणजे त्यांचं संतपण सुद्धा हे शाश्वत असतं. आणि आज म्हणून तर त्यांच्या पश्चात सुद्धा आज प्रत्येक संतांचा जर बघितला तर स्थान महात्म्याप्रमाणे त्या त्या भागामध्ये त्या त्या संतांचं कार्य झालं, हो की नाही. आणि मग तिथे तिथे त्यांचा शिष्यवर्ग तयार झाला. तो शिष्यवर्ग आजही आपल्या त्या गुरूंना शिरोधार्य मानतोय. त्यांनी कुठल्याही पद्धतीने गुरूंचा अवमान केलेला नाहीये. गुरूंच्या कार्यातल्या काय उगाच शोधायच्या म्हणून दोन चार चुका शोधून त्याचं अवडंबर केलेलं नाही. कारण गुरूंच्या जीवनातल्या चुका शोधण्यापेक्षा खरं म्हणजे आपल्या जीवनातल्या चुका आधी शोधा. दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ बारीकचं बघत बसलेत, अरे इथे स्वतःच्या डोळ्यात अख्खी मुसळाच्या मुसळा भरलीत, ती आधी दूर हटवा म्हणजे दृष्टी स्वच्छ होईल. आणि मग काय उगाचच आपण कालाचा अपव्यय करतो आपल्या लक्षात येईल. आणि संतांची जी उपासना असते, त्यांची जी साधना असते, त्यामुळे ते ज्या ठिकाणी वस्ती करून होते ते स्थान सुद्धा पवित्र झालेलं असतं. आणि म्हणजे उपासना, साधना, अनुसंधान, निजिध्यास याच्यामध्ये संत हे सर्वश्रेष्ठ असतातच. आणि त्यांचं हे जे अनुसंधान आहे ना, हे दिवस रात्रीप्रमाणे असं चढतं उतरतं वगैरे असं काही नसतं. ते एक समान एकसंध म्हणजे त्यांच्या आयुष्यभर ते तसंच असतं, ते शाश्वत असतं. आणि म्हणून ते अखंड भगवंताशी तदाकार राहू शकतात. भगवंताच्या शिवाय ते एक क्षणभरही दूर होत नाहीत. एक क्षणभरही त्यांचं मन भगवंताच्या चरणापासून विचलित होत नाहीत. बाहेर कितीही काहीही म्हणजे वादंग माजोत, नाही तर सुखाचे क्षण येवत, नाही तर दुःखाचे डोंगर उभे राहोत. अतिशय स्थितप्रज्ञ असे हे संत, त्यांची बुद्धी, त्यांचं मन हे कधीही विचलित होत नाही. आता अशा ह्या संतांबद्दल समर्थ आपल्याला अजून काय सांगतायत बरं. तर समर्थ एकतर त्यांचा आधीच म्हणजे बहुमान त्यांना देतायत की त्यांना ते योगीराज म्हणतायत. योग साधलाय ना, गीतेमधले जे सगळे योग आहेत की नाही, म्हणजे मुख्य योग तर आपला कर्मयोग आहे, त्याच्यानंतर ज्ञानयोग तितकाच महत्वाचा, ध्यानयोगही तितकाच महत्वाचा, आणि भक्तियोग हाही तितकाच श्रेष्ठ. प्रत्येक योग ही काही वेगळी पायरी नाही की बाबा खालच्या पायरीवर भक्तियोग होती, भक्तियोग जमला की मग ध्यान लावायला जमतं, ध्यानातून ज्ञानाकडे जायला जमतं वगैरे, अशी काही चढती उतरती भाजणी वगैरे नाही. प्रत्येक योग हा स्वतंत्रपणे भगवंतापाशी नेणारा एक म्हणजे काय म्हणूयात सुदीप आहे. दीप, त्याचा सुदीप अजून चांगला दीप आहे. तो आपल्याला मार्गदर्शक आहे, तो पथदर्शक आहे. प्रत्येक योग हा स्वतंत्र आहे, तो कुणाचाही कुणावरही अवलंबून नाही. आणि तुम्ही कुठलाही योग मनोभावे आचरला तरीही त्या योगाच्या आचरणाच्या माध्यमातून तुम्ही भगवंताच्या निकट जाऊ शकता. म्हणजे भक्तियोग करणारा सुद्धा जाऊ शकतो आणि कर्मयोग आचरणारा सुद्धा जाऊच शकतो. कारण कर्मयोगातून सुद्धा प्रत्येक कर्म हे जर कृष्णार्पण करायचं, निष्काम कर्म करायचं,
कर्माच्या फलाची अपेक्षा ठेवायची नाही। या भावनेने कर्म करत गेलं की मग काय राहिलं हाती? काहीच राहिलं नाही। आणि हाती काही राहिलं नाही अशा अर्थाने म्हणजे मोकळे हात असं नाही, तर भगवंताजवळ जाण्यासाठी आता आकाशमार्गाने भगवंतापर्यंत जायचं, तर आकाशमार्गातून जाताना आपलं शरीर हे जड शरीर आहे, तर हे तरल तरल व्हायला हवं की नाही? मन हे असं अगदी हळूवार तरल व्हायला पाहिजे। ते फक्त भगवंताच्या स्मरणामध्येच नित्य गुंग होणारं पाहिजे। इतर उगाच त्या मनाचे व्यापार नकोतच नकोत। मनावर काही टोचणी नको, मनावर जड जड कसली कसली ओझी नकोत, आणि शिवाय आपल्या म्हणजे कर्माचं ओझं पण आपल्या बरोबर नको, हो की नाही? कारण काय केलंय? प्रत्येक कर्म कृष्णार्पण करून टाकलंय। सगळं कुठलंही कर्म करावं आणि भगवंता तुला अर्पण सोडून दिलं। कर्माची सगळी गाठोडी मोकळीच झाली ना। अनुभव नकोत दरवेळेला नवीन येणारे, आणि भगवंता तू हाच माझ्यासाठी जीवनात सर्वश्रेष्ठ अनुभव आहे, त्यामुळे मग त्याच्या पुढे मला इतर अनुभव काय करायचे? कारण त्या क्षणी तू माझा पाठीराखा आहेस, तर तू मला त्या प्रसंगातून बाहेर पडण्यासाठी काहीतरी मार्ग निश्चित दाखवशील। काही गरज नाही आत्तापर्यंतच्या अनुभवांचं जे गाईड म्हणून जे गाठोडं मी माझ्याजवळ ठेवलंय उगाच उघडून त्याच्यातलं शोधायचं की अरे बाबा आता ह्या प्रसंगात मी कुठला अनुभव वापरू, अजिबात गरज नाही। म्हणजे अशा पद्धतीने सगळी ओझी मागे राहिली की आपोआप काय झालं? तुमचा देह सुद्धा हलका झाला, मन हलकं, ही तरल तरल भावनाच तुम्हाला आकाशमार्गाने कुठे दूर तो भगवंत आहे कुणाच ठाऊक, पण त्याच्यापर्यंत नेण्यासाठी, कारण तो भगवंत अव्यक्त आहे, तो सूक्ष्म आहे, व त्या सूक्ष्मापर्यंत पोचण्यासाठी आपला हा स्थूल देह कसा हो कामाला येणार? तो पण सूक्ष्म व्हायलाच हवा ना। खूप सगळा वेगळा आणि सुंदर विचार आहे, आणि हा सगळा विचार दासबोधातूनच आपल्याला करणं शक्य होत असतं। आता समर्थ इथे अजून आपल्याला सांगतायत की नसे गर्व अंगी सदा वीतरागी। आता समर्थ आपल्याला सांगतायत की गर्व, कशाचा गर्व असणार आहे? अहो प्रत्येक कर्म कृष्णार्पण करणाऱ्याच्या अंगी गर्व कशाचा शिल्लक राहील? माझ्यामुळे झालं ग बाई, अहो मी होतो म्हणून ते सगळं पार पडलं, नाही तर एवढं अवघड कठीण सगळं कसं काय पार पडणार होती मंडळी? नेमका त्यावेळेला मी पोचलो आणि ते सगळं पटापट पटापट केलं। नको, तो गर्वही नको। आणि हा जो वीतराग जो आहे ना, तर राग म्हणजे हिंदीमध्ये प्रेम असं त्याला म्हटलं जातं। आणि ही जी वीतराग ही जी एक भावना आहे, तर ही भावना म्हणजे कशी? तर विरागी भावना, म्हणजे वैराग्यातून येते ती विरागी भावना, आणि देहबुद्धीच्या संकुचितपणातून पुढे गेलेली ती भावना, आणि ती म्हणजेच वीतराग अशी भावना। क्षमा, शांती, भोगी, दया, दक्ष योगी। आता आपल्याला हा सुविचार म्हणून माहितीच आहे, दया, क्षमा, शांती, तेथे देवाची वसती। आता क्षमाशील पृथ्वी हे त्याचं सगळ्यात सुंदर उदाहरण आहे। किती क्षमाशील आहे, तर तिचं दुसरं नावच क्षमा आहे। आपण अखंड अखंड तिच्यावर कितीतरी अत्याचार करत असतो। म्हणजे एक झाड लावायचं म्हटलं तरी आपण एक कुदळीचा घाव तिच्या म्हणजे तिच्या पोटात घालतोच आहे, मग झाड लावतो। तुम्ही म्हणाला अहो झाडं तर लावायलाच हवी ना, बरं ते झालं, पण तिच्यावर अखंड एवढं सगळं, हे सगळं सृष्टीचं काय म्हणतात तसं एवढं जड जड हे सगळं आहे, हे सगळं तिच्यावरच आहे। आपण तिच्यावर किती अनन्वित आघात करत असतो, अत्याचार करत असतो, पण ती क्षमाशील आहे। तुम्ही झाड लावण्यासाठी खड्डा खणलात, त्या झाडाची मुळं ती आपल्या पोटामध्ये अगदी सहज सामावून घेते, आणि भराभर भराभर ते झाड मोठं व्हावं म्हणून ती सुद्धा तितकंच योगदान देते। झाड मोठं झालं की त्याला अगणित फुलं, फळं, म्हणजे आता शेतीतलं असेल तर त्या प्रत्येक पिकामधून किती कणसं, त्या प्रत्येक कणसामागे किती किती हजारो दाणे, म्हणजे भरभरून भरभरून ती आपल्याला देतच राहते, कारण हे जीवनचक्र त्याच्यामुळेच तर चालणार आहे। म्हणजे तिची ही क्षमाशीलता आपल्या अंगी कुठंतरी अंशभर तरी यावी म्हणून
पृथ्वीची आपण क्षमा मागावी आणि आपण प्रातःकालन स्मरण म्हणून जे श्लोक म्हणतो ना, समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी क्षमा देवी माधवी माधव प्रियाम. तर हे जे श्लोक आहे तर हे भूमीची क्षमा मागण्यासाठीचे श्लोक आहेत. तिच्यावर आपलं पहिलं पाऊल पडतं आहे म्हणून तिची क्षमा मागायची आहे. आणि तिची क्षमा याच्यासाठी पण मागायची आहे की तुझ्या क्षमाशीलतेचा एखादा अंश तरी माझ्याकडे येऊ दे. नाही तर मग काय होतं, प्रत्येक जणच आयुष्यात डूक धरून वागत राहतो. सूड भावना इतकी मग काय म्हणूया तसं मूळ धरते आणि खोल खोल जाते. त्यामुळे आपलं तर जीवन दुसह्य होतच, पण आपण ज्याच्यावर सूड भावना व्यक्त करतो तर त्याचंही जीवन तितकंच आपल्यामुळे दुस्सह होऊन जातं. म्हणून ही क्षमा आपल्याकडे असणं अत्यंत गरजेचं आहे. आणि शांती, जर तुमच्या मनात वैर भावना नाही, सूड भावना नाही, रागाला तुम्ही आवर घालताय तर साहजिकच तुम्हाला तुमच्या मनाची शांती मिळणार आहे. क्षमा शांती भोगी दया दक्ष योगी. आता भोगी म्हणजे हे सगळे भोग भोगणारा भोगी असा काही अर्थ आहे का हो त्याचा? तर नाही. तर आपण असाही अर्थ घेऊ शकतो की संतांना सुद्धा भोग चुकलेले नाहीयेत. कारण मागच्या जन्मीचे कर्माचे भोग हे फेडण्यासाठी तर त्यांचा हा जन्म असणार आहे की नाही. आणि मग ते भोग म्हणजे अनेक संतांची आपण चरित्र जर पाहिली तर त्यांनी सुद्धा दुर्धर आजारांना तोंड दिलेलं आहे. आजार झाला म्हणून लगेच भगवंताची त्यांनी प्रार्थना करून बाबा रे काय हे बरं कर बाबा पटपट असं काहीही केलेलं नाहीये. प्रज्ञाचक्षू संत गुलाबराव महाराज वयाच्या 8व्या महिन्यापासून त्यांनी अंधत्वाशीच आयुष्यभर सामना केलेला आहे. नंतर पावसचे स्वामी स्वरूपानंद यांना घशाचा कर्करोग झालेला होता. त्याचप्रमाणे गोंदवलेकर महाराजांना सुद्धा दम्याच्या दुर्धर आजाराने ग्रासलेलं होतं. पण हे सगळे भोग त्यांनी अतिशय शांतपणे सहन केलेले आहेत. भोग टाळण्यासाठी त्यांनी त्यांच्या सन्निध भगवंत होता, एका अर्ध्या हाकेवर भगवंत होता, पण भगवंताला त्याच्यासाठी त्यांनी गळ घातलेली नाही. आणि त्यांच्या ठाई आता दया दक्ष म्हणजे त्यांच्या ठाई दया, क्षमा, शांती हे सगळे गुण असतात. आणि हे सगळे गुण त्यांचं जे भगवंतावर अपार प्रेम असतं की नाही त्यामुळे हे गुण त्यांच्या ठाई प्रगट होतात. आणि म्हणूनच त्यांच्या ठाई इतका मोठा लोकसंग्रह आपोआप जडत जातो. कारण तिथे तुझं माझं उणं दुणं, आपपरभाव, दुजाभाव, गरीब श्रीमंत, हा आपला तो बाब्या, दुसऱ्याचं ते काट, हा काही भावच नसतो. कुणीही जावं, त्यांना वंदन करावं, त्यांच्या चरणाशी घटकाभर बसावं, आपलं दुःख त्यांना निवेदन करावं आणि काहीतरी खूप अद्भुत अशा शांतीची एक कल्पना घेऊनच परत यावं. हा अनुभव सगळ्यांचा समान असतो. असं कधीच कोणाच्या बाबतीत झालं नाहीये की अरे हो का तुम्ही गोंदवलेकर महाराजांचे भक्त आहात, हो तुम्हाला गोंदवल्याला गेल्या वेळी असं वाटतं, नाही हो गेली 35 वर्ष जातोय आम्हाला असं काहीच वाटलं नाही. असं काहीच नसतं. तुम्ही प्रत्येक अशा म्हणजे जाणाऱ्या भक्ताला विचारा, त्यांच्याजवळ अगदी महाराजांच्या बद्दल कोणी अक्कलकोटचे स्वामी असतील, गजानन महाराज असतील, गोंदवलेकर महाराज असतील, इतकं भरभरून त्यांच्याकडे सामान्यातल्या सामान्य माणसाकडे सुद्धा असतंच असतं. म्हणजे एरवी 4 शब्द बोला म्हटलं तर बोलता येणार नाही, पण महाराज असा नुसता विषय काढा, किती आठवणी त्यांना असं होतं भरून येतं, भरतं येतं, किती सांगू आणि किती नको. आणि हा सगळा महिमा हा संतांचा असतो. संतांच्या ठाई नसे लोभ ना क्षोभ ना दैन्यवाणा. कशाचा लोभ नाहीच आहे ना. त्यांनी कुठलाही धनसंग्रह केला नाही, कुठलेही वाडे महाल वास्तू उभ्या केलेल्या नाहीयेत. बऱ्याचशा ज्या काही संतांच्या वास्तू आहेत आज आपण बघतो तर त्या त्यांच्या पश्चातच त्यांच्या भक्तांनी एक सेवा साधना केंद्र म्हणून, एक उपासना केंद्र म्हणून उभ्या केलेल्या आहेत. संतांनी कुठलीही प्रॉपर्टी वगैरे अशी काहीही गोळा केली नव्हती. आणि क्षोभ म्हणाल तर राग त्यांच्याकडे हा कधी नव्हताच. मुळी राग होता तो हिंदीतला राग होता प्रेम. प्रत्येकावर प्रेम केलं, मुक्या जनावरांवर प्रेम केलं, माणसावर प्रेम केलं, देवावरही तितकंच प्रेम केलं.
आणि ज्या स्थितीमध्ये त्यांना भगवंतांनी ठेवलं त्या स्थितीचा त्यांनी कधीही अवहेर केलेला नाहीये. ती स्थिती बदलावी म्हणून त्यांनी कुठलाही प्रयत्न केलेला नाहीये. नाहीतर काही संतांच्या बाबतीत तर आपण बघतो की त्यांच्या हयातीतच इतका शिष्य संप्रदाय गोळा झाला होता. आता गजानन महाराजांचं जर आपण उदाहरण बघितलं तर ते बंकटलाल वगैरे त्यांच्या अध्यायांमध्ये तर कितीतरी उल्लेख आहेत की किती जणांनी त्यांना धनसंचय देऊ केला. पण महाराजांनी अक्षरशः म्हणजे एक तो फुटकं नाणं सुद्धा कधीही आपल्याजवळ ठेवून घेतलेलं नाही. अहो, एखाद्या शिष्याला सांगायचा अवकाश की त्यांच्यासाठी महाल उभारायला असता, पण महालात राहण्याच्या सौख्याच्या उपभोगासाठी मुळी कुणाचा हा अवतारच नव्हता. त्यांचा अवतार हा लोककल्याणासाठीच तर होता. आणि म्हणूनच या संतांना आपण आपल्या हृदयात महाराज हे स्थान त्यांना देऊ केलं. आपल्या हृदयाचं महाराज ते असतात. आपण म्हणतो ना की गजानन महाराज की जय जय, गोंदवलेकर महाराज की जय. हे महाराज कुठले हो? प्रत्येक भक्ताच्या हृदयाचं जे स्वामित्व आहे ते आपण यांना बहाल केलेलं आहे. इतके हे श्रेष्ठ योगीराज, योगी राणा असे हे संत काय आणि किती बोलावं त्यांच्याबद्दल. बोलता बोलता म्हणजे किती भाग होतील पत्ताही लागणार नाही. कारण इतकं प्रत्येक संतांचा जर विषय घेतला तर प्रत्येकाचं अलौकिक असं जीवन चरित्र आहे. तितकंच त्यांचं खूप उदात्त आणि परमदिव्य असं कार्य आहे. त्यांचा सत्संग तितकाच अलौकिक आहे. त्यांची उपासना, त्यांची साधना ही आपल्याला दिव्यत्वाची प्रचिती देणारीच आहे. आज इतक्या वर्षानंतर सुद्धा त्या स्थानांमध्ये त्या संतांची अनुभूती आपल्याला काहीतरी अंशभर मिळावी म्हणून धडपडत जाणारे लोक आजही आहेत. ते सगळेच वेडे आणि न जाणारे काय शहाणे असं होऊ शकतं का हो? नाही, ते वेडे तर आहेतच ना. तुकाराम महाराज म्हणतात तसं, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना, की बिघडा ना तुम्ही पण. कशासाठी? व्हा ना वेडे. विठुरायाच्या भक्तीचं वेड येऊ देत ना तुम्हाला. सगळ्या संतांनी तेच तर सांगितलंय आपल्याला. आणि समर्थ रामदास स्वामी सुद्धा आपल्याला तेच सांगतायत की संत हे सर्वश्रेष्ठ आहेत. त्यांच्या ठाई दैन्य नाही. आणि म्हणून जो त्यांचं शिष्यत्व पत्करेल, जो त्यांच्या चरणाशी ठाव मागेल, त्याला सुद्धा आयुष्यात कधीही दैन्यवाणी स्थिती येणार नाही. इतकं आश्चर्य करण्यासारख्या गोष्टी अशा भक्तांकडे असतात की आपल्याला वाटतं कुठलीही अलौकिक संपत्ती आहे आणि त्याच्या चेहऱ्यावर म्हणजे 2 वेळचं पोटामध्ये अन्न सुद्धा गेलंय का नाही माहित नाही. अंगावर फाटका तुटका कपडा असतो, पण चेहऱ्यावर अलौकिक शांती, अलौकिक समाधान आणि एक म्हणजे त्या हास्याला मला ना शब्द आठवत नाहीये. असं एक सुंदर हास्य असतं, गूढ हास्य असतं. कुठून आलं, ही संपत्ती कुठून प्राप्त झाली याचा शोध घेता घेता सामान्य माणसाची अक्षरशः फरफट होऊन जाते. पण एखादा सामान्यातला सामान्य माणूस हे सगळं संतांच्या सहवासामध्ये अगदी सुंदर प्रकारे प्राप्त करू शकतो. जय जय रघुवीर समर्थ.